चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. पहाटे 4:30 वाजलेले आहेत बरोबर 2 मिनिटं जास्त झाले आणि आपण आजपासून सुरू करणार आहोत पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली चक्रा ध्यान. तर पॉवरफुल का म्हटलेलं आहे याला? तर चक्रा आपल्या जीवनाचाच नव्हे, तर ब्रह्मांडात सुद्धा सगळं काही चक्रावरच अवलंबून आहे. आता आपलं जे युग परिवर्तन सुरू झालंय, पृथ्वीवर युग बदलत आहे. त्यामुळे या युग परिवर्तनात मानवाची सुद्धा उत्क्रांती होऊ लागली आहे. मानवाची उत्क्रांती कशाची होत आहे? तर चेतनेची, कॉन्शियसनेस. म्हणजे पृथ्वी ही 5व्या आयामात किंवा कुठे हायर चेतनेत चाललेली आहे. आणि या पृथ्वीच्या चेतनेच्या प्रवासासाठी आपण आत्ता तरी सध्या पृथ्वीवर आहोत. आपण पृथ्वीला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. म्हणजे पृथ्वीची चेतना जशी वाढणार आहे, तशी आपल्याला पण चेतना वाढणार आहे. आपली सुद्धा प्रगती होणार आहे. पण या प्रगतीच्या जे काही चालली आहे प्रोसेस, ह्याला खूप स्थित्यंतर असणार आहेत. कारण चेंजेस म्हणजे काही चॅलेंजेस असतात. मग हे चॅलेंजेस काय? तर सगळ्यात तुम्ही महत्त्वाचं चॅलेंज समजू शकता, की सोलर फ्लेअर येतंय. ऊन जे सूर्याचं जे येतंय, ते कधी आलं नव्हतं इतकं येतंय. सूर्याची किरणं किती प्रखर झालीत आणि या सगळ्या उन्हाच्या सोलर फ्लेअरमुळं भरतीमध्ये, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये दगदग चालली आहे. पृथ्वीचे पोल शिफ्ट होतायत. साउथ पोल टू नॉर्थ पोल हे चेंजिंग चाललेले, कितीतरी डिग्री होऊन गेलेले. मग हे सगळी स्थित्यंतर पृथ्वीमध्ये काय बदल दिसतायत? तर आपण बघतो ऋतू बदललेले आहेत, वातावरण बदललेलं आहे, थंडी किती वाढतीये, पाऊस किती वाढतोय, भूकंप किती चाललेत, सागरात सुद्धा भूकंप चाललेत. मग एवढ्या प्रचंड सागरात, पृथ्वीच्या गाभ्यात धगधग चाललीये, तर आपल्या शरीरात काय होत असेल? आणि म्हणून आपण जे बघतोय इकडे-तिकडे, ते सगळं आपल्याला दिसत आहे. मग ह्या सगळ्या चॅलेंजेसला आपल्याला आपली ऊर्जा वाढवणे गरजेचे आहे. कारण पृथ्वीची ऊर्जा वाढत चाललेली आहे. पृथ्वीची ऊर्जा वाढत चालल्यामुळं आपल्याला सगळे चॅलेंजेस येतात. रिलेशनशिपचे चॅलेंजेस आहेत, मेंटल प्रॉब्लेम चालू आहेत, डोकं बधीर होतंय, निर्णय क्षमता राहिलेली नाहीये, तडजोड होत नाहीये, काही सहन होत नाहीयेत, शारीरिक चॅलेंजेस, मानसिक चॅलेंजेस, जॉब सुटत चाललेत, लोकं स्वतःहून नोकऱ्या सोडतायत. काय चाललंय हे सगळीकडे? आणि जिकडे बघेल तिकडे ग्रुप करून ध्यान वगैरे सुरू झालेले. हे एक आध्यात्मिक युग सुरू झालेले आहे. आध्यात्मिक परिवर्तन सुरू झाले. त्याला काही नावं द्या तुम्ही. सनातन युग म्हणा किंवा धर्मयुग म्हणा किंवा गोल्डन युग म्हणा, काही नावं द्या. पण बदल होतोय ऊर्जेचा. आणि ऊर्जा एवढं सुपर मोस्ट आता जगात कुठलंही सायन्स राहिलेलं नाहीये. तुम्हाला काहीही मिळवायचं असेल, तर ऊर्जेचं समजून घेऊनच मिळवता येणार आहे. मग आइन्स्टाईन शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे, एनर्जी इज एव्हरीथिंग. एनर्जी इज एव्हरीथिंग अँड इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. सगळं काही ऊर्जा आहे. मग या ऊर्जेला आपण समजून घेऊ. आपले जे टेक्निक्स आहेत विहंगमचे, सुदर्शन पिरॅमिडचे, सगळे हायर एनर्जी टेक्निक्स आहेत. ज्याच्या पलीकडे कुठलंच टेक्निक राहिलेलं नाहीये. मग एनर्जी इज एव्हरीथिंग अँड इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. मग काहीही हवं आहे. आता आपण इथे का आलेलो आहे? आपल्याला काही चॅलेंजेस फेस होत आहेत. कोणी सुखासीन इथे येत नाही. काहीतरी चॅलेंजेस जीवनात प्रत्येकाचे आहेत आणि जास्तीत जास्त आपण बघतोय हे पूर्वीपेक्षा येत चाललेले आहेत. मग एनर्जी जर वाढतीये पृथ्वीवर, तर एकच उपाय आहे आपली एनर्जी वाढवायची. मग आपली एनर्जी वाढवायला ध्यान हे सुपरमोस्ट टेक्निक आहे. बाकीचे पण आहेत, पण ध्यान सुद्धा आहे. मग ध्यान करून जर आपण एनर्जी वाढवली तर काय होणार आहे? पहिलं प्रिन्सिपल, जेवढी एनर्जी आता मी दिसते तेवढी नाहीये. मी 6 फूट आहे. मी 6 फूट आहे. हे सगळं ऑरा आहे, पंचकोश आहेत. आपलं एनर्जी लेयर आहे, बुद्धिमय लेयर आहे, मनोमय लेयर आहे, आनंदमय लेयर आहे. हे सगळं घेऊन फिरतोय आपण. मग माझी एनर्जी जर जास्त असेल, जेवढी माझी एनर्जी तेवढं माझं आयुष्य चांगलं. हे साधं समीकरण आहे. जेवढी माझी एनर्जी कमी,
तेवढं माझ्या आयुष्यात दुःखद प्रसंग घडणार, शरीराचे, मनाचे. मला विचित्र माणसं भेटणार, मला विचित्र त्रास होणार, लोकं मला छळणार, सगळं काही निगेटिव्ह होणार. माझी ऊर्जा मी बदलली, की माझं सगळं छान होणार. मला लोकं छान वागवणार, माझ्या मनासारखं होणार. माझ्या मनात जे येणार ते तात्काळ होणार. आणि ऊर्जा एवढी सुंदर आहे ना तशी बघितली तर. ऊर्जा खूप आपल्या प्रगतीसाठी येते, पृथ्वीच्या प्रगतीसाठी येते. ऊर्जा अमेझिंग आहे. ऊर्जा एवढी सुंदर आहे, की मनात आताच गोष्टी होतायत. मनात येतच सगळं व्हायला लागतंय. आता हे तरी आपल्या इथल्या जुन्या साधकांना माहिती कसं होतं, काय होतं, हेच तर सगळं इथे शिकवलं जातं. तर आता आपण चक्र ध्यानातनं हे करणार आहोत. मग चक्राध्यान काय आहे? चक्र काय आहेत? शरीरात 7 चक्र आहेत आणि एनर्जी सेंटर्स. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ऊर्जा केंद्र आहेत. मग आता समजा इथे थ्रोट चक्र आहे. मी आत्ता बोलतीये. मग माझं थ्रोट चक्र बॅलन्स आहे का? माझं थ्रोट चक्र बॅलन्स असेल तर माझं बोलणं सुद्धा स्पष्ट असणार आहे. मला जे तुम्हाला म्हणायचंय ते मी म्हणू शकणार आहे. मी म्हणाले तुम्हाला, मी काढून टाकेल नंबर नाही घातला तर. मी काही म्हणजे कचरले नाही, पहिलाच दिवस आहे असं कसं म्हणू काही नाही. स्पष्टपणा. माझं बोलणं तुम्हाला ऐकायला येतंय. मला जे काही बोलायचंय ते मी व्यक्त करू शकते. मी काय बोलतीये ते तुम्हाला समजतंय. आणि म्हणून तुम्हाला मंत्र वगैरे नाव घालू नका. तुम्ही सर तिथे नाव घाला. तुम्ही असं क्लिक करा तिथे तुमच्या मोबाईलला. क्लिक करा आणि 2 चित्र दिसतील डोक्याची. तिथे क्लिक करा. पार्टिसिपंट नाव बघतो आपण. तिथे तुमच्या नावाला क्लिक करून तुमचं नाव घाला. तुम्हाला तुमच्याच नावाने बसलं तर ध्यान करायला मिळणार आहे. येस मॅडम, येस मॅडम, येस मॅडम. हां, तर ते मेसेज टाकतायत आमचे कोऑर्डिनेटर. तर कारण याला पण एनर्जीचंच प्रिन्सिपल आहे. नावाला सुद्धा तिथे एनर्जी आहे तुमच्या. तुमच्या नंबरला सुद्धा काही संकल्प मी दिलेला आहे. तुम्हाला ते मिळणार आहे. ज्या ह्यानी तुम्ही जोडलाय ते तुम्हाला मिळणार आहे. नंबर घातला तर, नाव घातलं तर तुम्हाला ऊर्जा माझं कनेक्शन होणार आहे. ध्यानातनं मी जे व्हायब्रेशन देते ते तुमचं नाव असेल तर मिळणार आहे. मग म्हणून स्वतःच्या नावाने बसायचं. नंबर प्रोटेक्शन सुद्धा करणार आहे. तर हे एनर्जी सेंटर्स आहेत आपली. मग आता हे थ्रोट चक्र सांगते. मग माझं हे चक्र बॅलन्स नाहीये. काहीतरी इथे अडकणूक आहे, ब्लॉकेजेस आहेत. मग इथे काय होणार आहे? मला त्रास होणार आहे. थ्रोटचे त्रास होतील. मला काही शारीरिक आजार इथले होतील किंवा मला स्पष्ट बोलता येणार नाहीये. मला व्यक्त होता येणार नाहीये. मी काय बोलतेय तुम्हाला नीट ऐकायला येणार नाहीये, क्लिअर होणार नाहीये. काय बोलतायत मॅडम काही समजतच नाही. असं होणार आहे. मग हे ऊर्जा बॅलन्स असेल, हे ब्रह्मांडाचं द्वार आहे. मग हे जर बॅलन्स असेल, तर मी आता ज्या असेन्शनला आहे, हे 5वं आयाम पहिलं चक्र मूलाधार चक्र. मग दुसरं चक्र स्वाधिष्ठान चक्र, तिसरं चक्र मणिपूर. हे 3 आपण आता फोकस धरलेत. आणि मूलाधार चक्र आपलं सगळ्यात खालचं. ते जर आपलं बॅलन्स झालं, तिथे जर आपण काम केलं, तर वरच्या चक्रांना 40-50% आपोआप ऊर्जा मिळणार आहे. बॅलन्स होत जाणार आहेत. आणि आत्ता जरी मी म्हणजे चक्र तुम्हाला पर्सेंटेज काढायला सांगितलं, जे जुने आहेत त्यांना काढायला सांगितले मी, नसेल तर काढायचे. आत्ताचे चक्राच्या पोझिशन्स टाका ग्रुपवर जुन्या लोकांनी. चक्रा चार्ट काढा, मूलाधाराचं तरी काढा आणि रोज बघा. आणि जरी आपण आता ध्यानातनं बॅलन्स करायला लागलो, तरी प्रत्येक विचारांनी चक्रामध्ये ब्लॉकेज येणार आहे. आपल्या विचारांनीच आपण सगळी एनर्जी बदलवतो. आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये एनर्जी बदलली, की आयुष्य तसंच होतं हे मी सांगितलंय. जीवनातली एकही गोष्ट अशी नाही, की जी आपल्या विचारांमुळे घडलेली नाहीये. आपण आणि आपणच सगळं कारणीभूत असतो. आपण मात्र दुसऱ्यांना नावं ठेवतो. मग हे विचार आपले सतत बदलले, त्या चक्रामध्ये कचरा पडणारच. परत बॅलन्सिंग तुम्हाला रोज करावंच लागणार आहे. पण एक आत्ता 40% असेल, 50% असेल, तर 70-80 ला एव्हरेज तुम्ही मेंटेन करू शकता. म्हणून मूलाधार चक्र खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपलं चक्र ध्यान हे अतिशय पॉवरफुल आहे. का? तर सगळ्या टेक्निक्स इंटिग्रेशन त्याच्यात केलेलं आहे.
रिसर्च करून ध्यान डिझाइन केले. थोडंसं म्युझिक तुम्हाला कधी कमी वाटेल, खूप जास्त वाटेल, पण त्याला मी काही करू शकत नाही. तुम्ही ॲडजस्ट करा. जास्त असेल तर व्हॉल्यूम कमी ठेवा, कमी असेल तर हेडफोन लावा. कारण रेकॉर्डिंग करताना 1-1, 2-2 तास म्हणजे त्यात गेलेत. त्यामुळे मला काही कळत नव्हतं, की आवाज किती येतोय म्युझिकचा आणि माझा. मला वाटतं पहिल्या चक्राला आवाज जास्तच आहे. तर तुम्ही व्हॉल्यूम कमी करा मोबाईलचं. तर आता या मूलाधार चक्राला आपण बघणार आहोत. पण ध्यानातून सगळं माहिती करणार आहे. तर जे नवीन लोकं आहेत, जे पहिल्यांदाच करतायत, त्यांनी डायरी आणि पेन घेऊन बसा जवळ. कारण संकल्प लिहायचेत. मला मूलाधार चक्र मिळवून काय मिळणार आहे? मग मूलाधार चक्र बॅलन्स होऊन काय होणार आहे? तर तिथलं जिथे जे चक्र आहे, आपल्या जांघेत ते चक्र आहे, तिथले सगळे डिसीज शारीरिक रोग असतात. मग मूलाधार म्हणजे हाडं असतात. हाडांचं काही दुखणं असेल, काही प्रॉब्लेम असतील, तर मूलाधार बॅलन्स नाहीये. केस, शरीराची त्वचा, दात, मांड्या, जांघा, गुडघेदुखी असेल तर आणि पाय सगळे, हात सुद्धा. हात-पाय हे सगळं मूलाधार कंट्रोल करतो. मग हे शारीरिक दोष आहेत का? मग तुम्ही आज ध्यान ऐका. YouTubeवर पण आहे. मेंबरशिप काही कमी फी आहे. ते घ्या. ते ऐकून लिहा. मग गुडघ्यात दुखतोय. मग तुम्ही आज वाक्य ऐकताय. माझे गुडघे ठणठणीत झाले आहे. पॉझिटिव्ह वाक्य करायची आहेत. संकल्पावर खूप व्हिडिओ आहेत विहंगमवर. ते तुम्ही ऐकायचंय. सगळंच एकदम या ह्याच्यातनं मिळेल असं नाही. कारण आपलं कसं आहे होलिस्टिक ऑर्गनायझेशन आहे. विहंगम टेक्नो होलिस्टिक. होलिस्टिक म्हणजे सर्वसमावेशक. सर्व रिसर्च बेस केलंय. माझ्या अनुभवावर केलेलं आहे. तुम्हाला कुठेही असे प्रकार मिळणार नाहीत. तर हे असं होलिस्टिक आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आहे. मग सर्वसमावेशक आहे, तर एकदम सगळं कसं मिळणार आहे? मग ते तुम्हाला व्हिडिओ बघून शोधून घ्या तुम्ही. अभ्यास करा तुमचा. आम्ही त्यातल्या त्यात जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नवीन साधकांना ओंकार ध्यानाला जोडायचं सांगितलेलं आहे. ओंकार ध्यानातनं हळू-हळू 3-4 महिने तुम्हाला सगळं विहंगमबद्दल तुम्हाला कळायला लागतं. आणि नाही ओंकार ध्यान करायचं, तर माझा मुद्रा एक करायचा आता भाग एक आणि शिवसरोदय 23 तारखेला करायचं. त्या शिवसरोदयातनं मी बरचसं महत्त्वाचं मागच्या कोर्सेसचं थोडं ॲड करणार आहे, की जेणेकरून मला तुम्हाला सगळं पुढं घेऊन जाता येईल. म्हणून 23 तारखेला पिरॅमिडचं चुकवू नका. शिवसरोदय, स्वरविज्ञान भाग 1 त्याच्यात थोडंसं मी काय हवं ते मिळवायचे टेक्निक पॉवरफुल घेऊन मग तुम्हाला खूप सगळं तुमच्या आयुष्यात सगळं कळेल कसं बदलायचं, काय करायचं. वन टू वन आपलं कॉन्टॅक्ट सुरू होतील, काउन्सेलिंग सुरू होईल. तिथे आलं आपलं भेट राहिलं तर काउन्सेलिंग वन टू वन होईल. तर त्यामुळे तुम्ही 23 तारीख बुक करून ठेवा. काहीही अडचण काढू नका. पुढं जायचं असेल, तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल, या जे काही लाट चालू आहे परिवर्तनाची, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं यायचं असेल, तर जरूर 23 तारखेला तुम्ही याल. हे महत्वाचं. आणि मुद्रा चेक करायचं. कारण माझ्या कोर्सेसला मी ऐन वेळेला येऊन देणार नाही. मी आता बघा आज 5 तारीख आहे. 6-7 ला क्लोज करून टाकणार आहे मुद्रा. मी तारीख अजून काढली नाही. त्या तारखा तुम्ही लक्षात ठेवा. आजपासून चक्राला कोणालाच ॲड करणार नाही. तसं मुद्रा, हस्तमुद्रा जो करणार आहे मी 13 ते 17 त्यालाही मी होऊन देणार नाही. शिवसरोदयची पण मी अनाउन्स करेल. त्याच्यानंतर कोणालाही अलाऊ करणार नाहीये. तुम्हाला योग्य वेळेलाच डिसिजन घ्यायचे कारण त्याला सुद्धा सायन्स आहे. तुम्ही आता ठरवलं जाऊ का नको, हे अडचण आहे, ते अडचण आहे, ते होईल का माझं, त्यावेळेला बघू. ह्यामुळं तुम्ही वायुतत्वात घेतात डिसिजन. वायुतत्व घेतलं की 0च फायदे तुम्हाला. हे सगळं तिथे स्वरविज्ञानात कळतं. हे पहिल्यांदा तत्व जर डिसिजनच निश्चयच मला काय करायचा, हा जर पूर्ण पृथ्वी तत्व, जलतत्वात घेतला गेला, तर सगळे धडाधड रिझल्ट्स येतात. आणि वायुतत्वात सुरुवातच. म्हणजे मी जाऊ का नको? उदाहरण, मी जाऊ का नको? मी ह्याला नाव देऊ का नको? नाव द्यायला काय लागतं? तिथे ऐन वेळेला तुम्ही नका ना येऊ काही चॅलेंजेस आलं, अडचण आली तर. पण डिसिजन सुरुवात, बिगिनिंग फर्मच घ्यायची. मला यायचंय दॅट्स ऑल. मग तुम्ही असं केलं तर काहीही तुम्हाला लागत नाही तिथे यायला. पैसे सुद्धा लागत नाही. गाडीत पेट्रोल सुद्धा लागत नाही बिलीव्ह मी. आलेत लोकं तिथे. टोल नाक्यावर पैसे सुद्धा भरायला नव्हते, पण आले, पोहोचले. इतकं मॅजिक आहे आपल्या या टेक्निक्समध्ये. पण तुम्ही जर ॲक्सेप्ट केलं ते मानलं तर.
म्हणून फर्म डिसिजन घ्यायचं. पहिलं एक शिका. मला हे करायचंच आहे. अडचणी डोक्यात आणायच्या नाहीत. डोक्याने विचार करायचा नाही. मग हे डिसिजन म्हणजे गुड बिगिनिंग. तर आता हे आपल्याला चक्राध्यान करायच्या आधी तुम्हाला सांगितलं सगळे वाक्य लिहून घ्यायचे. तुम्हाला जे लागू होतात ते. तुम्हाला गुडघे दुखी नाही तर कशाला तुम्ही लिहिलं पाहिजे माझे गुडघे स्ट्रॉंग आहेत. आता तर सुरुवात तर पहिल्या ध्यानाला असं करा जे त्रास आहे जे हवे. आता मूलाधार म्हणजे फायनान्शियल ज्यांना पैसा पुरत नाहीये. काही गोष्टी करायच्यात आयुष्यात. समजा घर बांधायचंय, पैसा नाहीये किंवा पैसा सफिशियंट वाटत नाहीये. तुटवडा आहे किंवा पैसा खूप आहे, पण काय करावं समजत नाहीये. ते ओव्हर बॅलन्स आहे. म्हणजे चक्रा ओव्हर एनर्जी सुद्धा असते. ओव्हर एक्साइटेड सुद्धा असतं. त्यालाही सप्रेस करायला, बॅलन्स करावं लागतं आणि कमी असेल तर ऊर्जा द्यावी लागते. मग आपलं काय आहे ते बघायला पाहिजे. मग आज हे सगळं कळणार आहे, म्हणून तुम्ही ध्यानातनं ते लिहायचं आहे. डोळे मिटा, उघडा लिहायला. मिटा, उघडा. पण लिखाण महत्वाचं आहे. आणि मग शनिवार, रविवार ज्यांचे अनुभव येणार नाही त्यांनाही आम्ही काढून टाकणार आहे. कारण हे सगळं अंडरटेकिंग घेतलंय. कारण बरेच जण नुसते येतात, जॉईन होतात, काही व्यक्त होत नाही. हे व्यक्त झालंच पाहिजे. लिखाण 2-3 ओळी काय अनुभव आले 5 दिवसात ते लिहिलंच पाहिजे. आता लिखाणाने का महत्वाचं होणार आहे, की लिखाणाने तुमचे फायदे ग्रो होणार आहेत. म्हणून लिखाण करायचंय, व्यक्त पण करायचंय. याला सगळं सायन्स आहे. मग तुम्हाला फायदा नाही झाला तुम्ही म्हणा, "मी नवीन आहे, मला ध्यानाची सवय नाहीये, मला काही फायदा विशेष ऑब्झर्व्ह झाला नाही." पण फायदेच काय-काय होणार आहेत हे कळणार आहे. ग्लो सुद्धा येणार आहे चेहऱ्यावर. केस सुद्धा टकटुक, टुक छान होणार आहेत. दातांचं काही लगेच दिसणार आहे तुम्हाला. कमी झालेले चॅलेंज लगेच रिझल्ट्स आहेत याचे. शारीरिक रिझल्ट आहेत, आध्यात्मिक रिझल्टही सुंदर आहेत. तुम्हाला 10-10 वर्ष जिकडं ध्यान करून काही झालं नाही, जाणवलं नाही, अनुभव आले नाही, ते इथे दिसणार आहेत तुम्हाला. कारण आपली ही सगळी ऊर्जा, आपला सपोर्ट खूप चांगला आहे. उदाहरणच सांगायचं झालं, तर आजची जी एनर्जी काल रात्रीपासून मला कन्फर्म नाही, पण एक व्हिडिओ टाकलाय. मला कोणीतरी त्या डिस्कशन ग्रुपवरचा व्हिडिओ कन्फर्म करा ते आहे की नाही. मी नाही कन्फर्म केलं. पण ते डॉक्टर म्हणतायत, शास्त्रज्ञ नाही शास्त्रज्ञ नाही, डॉक्टर आहेत ते. ते म्हणतायत काल रात्रीपासून ऊर्जा वेगळी झालीये, प्लॅनेटरी सिच्युएशन वेगळी झालीये आणि हे 3-4 दिवस ऊर्जा राहणार आहे. आणि ही ऊर्जा तुफान तुम्हाला ध्यान करताना आज्ञाचक्रावर ट्रिगरिंग देणार आहे, व्हायब्रेशन देणार आहे. तुमचं ॲक्चुअली आपल्या चक्र ध्यानाने होतच आहे. आणि त्यात ऊर्जेनी आपल्याला जर ही गाठली आहे, की कसा लॉन्च झालाय आज आणि ऑटोमॅटिक हे गाईडन्स करून घेतो. त्या वेळेला योग्य ऊर्जेला, योग्य वेळेला जे करायला पाहिजे तेच आपल्याकडनं होतंय. कारण आपला सपोर्ट खूप चांगला आहे. कारण जिथे-जिथे ग्रुप आज बसलेले आहेत एकत्र, त्या ग्रुपला पुढे घेऊन जाण्याचं युग सुरू झालंय. आता जे परिवर्तन सुरू झालंय, ते ग्रुप डायनॅमिक सुरू झालेलं आहे. आता एकट्याची प्रगती थोडी होणार नाहीये. तो जमाना गेला. ग्रुपमध्ये राहून, ग्रुप एनर्जीमध्ये राहूनच तुमची चेतनेची, कॉन्शियसनेसची जे युग परिवर्तन सुरू झाले, ती प्रगती होणार आहे. लोकं वेडे नाहीयेत, की बाबा एकत्र येतायत, ध्यान करतायत आणि फिजिकली सुद्धा एकत्र ध्यान करण्याची गरज आहे. जेवढं ऑनलाईन, तेवढं फिजिकली सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून ती ते पिरॅमिडला बोलवते, म्हणून तिथली एनर्जीला कनेक्ट व्हा म्हणतीये. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला तिथे आल्यावरच समजेल. मग हे जे परिवर्तन सुरू झालेलं आहे, ग्रुप डायनॅमिक्सचं परिवर्तन जर सुरू झालेलं आहे, तर आपण एकट्याने बसून काय होणार आहे? काही नाही होणार आहे. जिकडं-तिकडं हे ग्रुप चाललेत, ध्यान करतायत, काही करतायत. तुम्ही बघताय YouTubeवाले सुद्धा ऑनलाईन घेतायत. त्या YouTubeला पण ऑनलाईन डिस्कशन घेतायत. ग्रुप घेऊन बसतायत ते. मग काय चाललंय? हे काय करून घेतीये ईश्वरीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा काय करून घेतीये? तिचं परिवर्तन जे सुरू आहे तेच आपल्याकडनं ती करून घेते. आपण हे उमजून घेतलं तर. नाहीतर बरेच लोकं नुसतं वाटतं करूया ध्यान, जॉइन नाही होत, उठत नाही, काही उपयोग नाहीये. तर हे तुम्ही लिहून घ्यायचे. आता जुन्या लोकांसाठी, ज्यांनी 2दा-3दा हे चक्र ध्यान केलेलं आहे, आम्ही एक संकल्प ठेवलेत हायर लेव्हलचे. आता आपल्याला शारीरिक, आध्यात्मिक फायदे आपण चक्र ध्यानाला जोडून घेतलेत.
आपली कुंडलिनी शक्ती आपण ऍक्टिव्हेट केली पिरॅमिडला येऊन चक्राध्यान करून. पहिल्यांदा चक्राध्यानाने झाली आहे, दुसरे जे जे पिरॅमिडला आले त्यांची पण ऍक्टिव्हेट झालेली आहे. आता काय करायचंय, आता आपल्याला शारीरिक मानसिक जास्त फायदे किंवा या लेवलवर न विचार करता आता पाकळ्या मूलाधाराच्या 4 आहेत. अर्थ, धर्म, काम, मोक्ष. मग अर्थ म्हणजे पैसा मी सांगितलं. काम म्हणजे आपण काय आहे, काम म्हणजे वासना किंवा सेक्स वगैरे नाही. काम म्हणजे आपण काय काय काम करतोय. माझं कर्म काही चालू आहे. माझं चांगलं कर्म चालू आहे का? दुसऱ्यांसाठी कर्म चालू आहे का? आता बघा स्वतःच सोडून दुसऱ्यांसाठी जो सेवा देईल, दुसऱ्यांसाठी काय करेल तो पण पुढे जाणार आहे या परिवर्तनात, या लाटेत. स्वतःचा विचार करणारा माग गेला, संपला. दुसऱ्यांसाठी वेळ देणारा, दुसऱ्यांसाठी काम करणारा, दुसऱ्यांसाठी देवा देणारा, पृथ्वीसाठी देणारा, तो पुढे पुढे येणार. त्याला पृथ्वी घेऊन जाणार पुढं पुढं. म्हणून आपण ध्यानाच्या शेवटी हे सगळं करणार आहे. पृथ्वीसाठी आपण बीज पेरणार आहोत. सामूहिक चेतना करणार आहोत. आणि एक अद्वितीय कामगिरी आपण या पृथ्वीवर येऊन करणार आहोत. खूप सुंदर आपलं चांगलं चाललेलं आहे या माध्यमातून. ते प्रत्येक ध्यानाच्या शेवटी जागरायचंय नवीन लोकांनी सुद्धा. ते पण लिहा फारत. त्याचेही व्हिडिओ आहेत. सुदर्शन पिरॅमिडवर आहेत, विहंगमवर आहेत. जुन्या लोकांनी ते टाकावेत, पोस्ट करावेत. तर हे सुद्धा छोटे छोटे सेवा सगळी संधी घेत चला तुम्ही. मग आता सामूहिक चेतना पेरायची, दुसऱ्यांना घेऊन जायचं आहे. मग जुन्या लोकांचं उद्दिष्ट आपण काय ठेवलेलं आहे, तर स्वभावाचे पॅटर्न. प्रत्येक चक्राचे गुण विशेष आहेत. ते गुण आपल्याला वाढीस लावायचे, कारण हृदयातनं पण असेंड होणार आहे. आपल्याला पृथ्वीसोबत 5व्या आयामात जायचंय, तर हृदयातनं यावेळेला असेन्शन होऊ शकणार आहे. पूर्वीसारखं सहस्त्रार, युग किंवा हजारो वर्ष साधना करा, प्रत्येक जन्मात साधना करा, मग चेतना वर वर घेऊन जा, हा मार्ग नाही राहिलेला आता. ऊर्जा एवढी सुंदर अमेझिंग जादूमय ऊर्जा येते की पटकन पण असेंड होणार एखाद्या महिन्यात सुद्धा. मग या हृदयातनं हृदयाचे गुण फुलवून, मग हृदयाचे गुण काही डायरेक्ट फुलणार आहेत का? मूलाधाराचेच गुण नाहीयेत, स्वाधिष्ठानाचेच गुण नाहीयेत, तर आपण अडकलोय तिथे अजून. आणि आपण थर्ड आयामात आहोत. थ्री डायमेन्शनल पृथ्वीत आहेत. म्हणजे खालचे 3 डायमेन्शन, डायमेन्शन म्हणजे चक्रा. चक्रा इज एव्हरीथिंग. मग चक्रा म्हणजे डायमेन्शन, तर 3ऱ्या आयामात आपण आहोत. म्हणजे खालचे 3 चक्रांवर काम करायची गरजच आहे आपली. आपलं जरी 100% चक्रा दाखवत असेल, तरी ते डिस्टर्ब होणार आहे, गढूळ होणार आहे. आयुष्यात काही घटना घडणार आहेत. परत तिथे गंदगी साचणार आहे. मग आधीच त्याला सक्षम करून, आधीच त्याचे सगळे दरवाजा, खिडक्या उघडले, तर थोडा कमी कचरा होईल. मग हे जे गुण आहेत, ते पण जुन्या साधकांनी ऐकायचेत, लिहायचेत. ग्रुपवर काही लिहिलेत कोऑर्डिनेटरनी, पण मी काय सांगते ते पण लिहा. मग 4 पाकळ्या साधं सोपं अर्थ, धर्म, काम, मोक्ष. मग गुण काय आहेत? तर स्थिरता आहे, स्टॅबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, ग्राउंडिंग आहे. आणि हेच सगळं पृथ्वीसाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे सामूहिक चेतनेतून पेरतोय पृथ्वीसाठी, पृथ्वीसाठी काय पेरतोय आपण? स्टॅबिलिटी, सिक्युरिटी, असेन्शनचे जे परिवर्तन सुरू झाले, त्या परिवर्तनात पृथ्वी सेफ, सिक्युअर्ड, इझी असेंड होऊ देत ही चेतना पेरतो. तीच आपल्यासाठी. आपण स्टेबल पाहिजे या परिवर्तनात. आपण स्टेबल राहत नाही. आपली स्टॅबिलिटी, सिक्युरिटी, सेफ्टी ढासळत चाललीये, चॅलेंजिंग झालीये. भीती निर्माण होतीये. दुर्गुणावर फोकस करायचंच नाही. मी गुणातच सांगणार आहे. अवगुण आपल्या म्हणजे भय आहे, कशाचं का होईना. स्वादिष्टान म्हणजे सुद्धा भय आहे. मग ग्राउंडेड आहोत का आपण आता? आपलं ग्राउंडिंग होतंय का? जमिनीला संपर्क राहिलाय का? मातेशी कनेक्टेड राहिलो का? कनेक्शन इज अल्सो गुण. कनेक्टेड आहोत का आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांना? आपल्याला नातेवाईकांबद्दल प्रेम वाटतंय का? कनेक्टेड आहोत का आपण? आपल्या फॅमिलीला कनेक्टेड आहोत का? आपले धर्म बजावतोय का आपण? उत्तम पतीचे, उत्तम स्त्रीचे, उत्तम आईचे धर्म, एक उत्तम नागरिक, पृथ्वीसाठीचे धर्म बजावतोय का आपण? पृथ्वीसाठी काही करतोय का? दुसऱ्यांसाठी काही करतोय का? झाडांसाठी काही करतोय का? पशूंसाठी? मानवाचे काय धर्म आहेत? मग हे सगळे गुण आपल्याला स्टॅबिलिटी, सिक्युरिटी, सेफ्टी, फ्लेक्सिबिलिटी, ग्राउंडिंग महत्वाचे गुण आपल्याला
वाढवायचेत या मूलाधारातनं. म्हणून ते पण सगळ्यांनी लिहायचे. तर आता महत्वाचं आपण एक टेक्निक करतो, वॉटर टेक्निक. 2 टेक्निक होतात सुरुवातीला. प्रत्येक ध्यानालाही करायचे. ओंकार ध्यानाला करायचे, कधीही पण एकत्र बसलो तर करायचे. मग 2 पेले आपल्याजवळ ठेवायचे किंवा एक छोटंसं कळशी वगैरे ठेवत चला. यात एक चमचा घालायचा. आता पहिलं टेक्निक म्हणजे व्हर्टेक्स वॉटर. तर व्हर्टेक्स म्हणजे काय? तर बहुरा. मग व्हर्टेक्स वॉटर पाण्यातील बहुरा. मग हा बहुरा आपण क्रिएट करतो आणि ह्या टेक्निकनी काय होतं, बहुरा जो क्रिएट करतो, कुठेही YouTubeवर बघायचं हे टेक्निक आहे का? असेल तर पाठवा ग्रुपवर व्हिडिओ. ही जी व्हर्टेक्स आपण इथे करतो तेच ब्रह्मांडात चाललंय. पूर्ण एनर्जीचे व्हर्टेक्स स्पायरल्स येतात. तेच आपण इथे क्रिएट करतोय. असेन्शन जे होणार आहे ते स्पायरल ऊर्जा येतात ते ग्रहण करण्याने होणार आहे. तेच आपण इथे करतोय. तेच आपण ग्रहण करतोय. मग इथे जो भोवरा येतो त्याने एनर्जी ड्रिंक तयार होतं. या एनर्जी पाण्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटणार आहे. तुम्हाला 2 दिवसात फ्रेश वाटेल. तुमची खूप कामं होतील. तुम्हाला दुपारी झोप येणार नाही. म्हणून रात्री शक्यतो थोडे फेरे घ्यायला यायचे. आजारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट लोकांना व्हर्टेक्स वॉटर जरूर द्या. तुम्हाला खूप वीकनेस असेल, आजारी असाल, काही बेडरिडन असाल, तर तुम्ही 2दा-3दा व्हर्टेक्स वॉटर करा. एनर्जी ड्रिंक हे प्या. हे पहिलं टेक्निक व्हर्टेक्स वॉटर. आता दुसरं मल्टिपल थिअरी इंटिग्रेशन काय घातलंय? वॉटर अफर्मेशन. ते दिवसातनं 10 वेळा करा. जेव्हा पाणी पिता तेव्हा नुसतं पाण्याकडे बघून तुम्ही त्याला अफर्मेशन म्हणजे सूचना. मग आता हे पण सायन्स आहे. पाणी हातात घेतल्या त्याला जे म्हणतो ते पाणी साठून राहतं. म्हणून आपण बघा उपास सोडताना पाणी, पूजेला सुद्धा भटजी म्हणतात, "चला तुमचा संकल्प सोडा पाण्याने." पाण्याला सांगतो संकल्प. कारण पाण्यात जादू आहे. पाण्यात सगळ्या मेमरी साठवल्या जातात आणि मग हे पाणी जेव्हा आपण शरीरात पितो, शरीर सुद्धा 70% पाण्याने, पृथ्वीवर सुद्धा 70% पाण्याने. तुम्ही, आम्ही, आपण कनेक्टेड आहोत पाण्यातनंच. दिसत नाहीये, पण आहोत. मग हे जे पाणी शरीरात जातं तेच काम करतं, जे तुम्ही त्या पाण्याला म्हटलेलं आहात. नुसतं थँक यू म्हटले तरी पाण्याचे अणू, रेणू, स्ट्रक्चर बदलेल. नंतर दाखवेल व्हिडिओ मी. नाहीतर ओंकारात दिसेल तुम्हाला. ओंकार जॉइन करा नवीन साधक तुम्ही. अर्ध्या तासात तुम्हाला भरपूर काही तिथे फायदे मिळणार आहेत. तर तिथे तुम्हाला आहे किंवा व्हिडिओ आहे तो पण कोणीतरी पोस्ट करा आज चक्रा ध्यानावर. आपला व्हिडिओ आहे. काल मी शोधला पण मला नाही सापडला. तर ते वॉटर अफर्मेशन. आता पाण्याला काय सूचना द्यायच्यात? आपल्याला जे हवंय ते. तुम्ही काय उद्देशाने बसलेला आहात? मूलाधारात काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? तुमचे गुडघे दुखतायत, केसांमध्ये प्रॉब्लेम आहे का? दातांमध्ये का? हाडांमध्ये आहे का? हे शारीरिक, मानसिक काही प्रॉब्लेम आहेत का? तुम्हाला स्टेबल वाटत नाहीये, सिक्युर्ड वाटत नाहीये, भवितव्याची चिंता वाटतेय, दुःख आहे, एनर्जी खूप वीक आहे. हे सुद्धा मूलाधारातला प्रॉब्लेम आहे. एनर्जी खूप कमी आहे. मग हे सगळं पाण्याला सांगा. आता मला काय वाटतं ते मी म्हणत असते. मी काय म्हणते ते तुम्ही म्हणायचं असं काही नाही. तुमचे संकल्प लिहायचेत आज वहीमध्ये. तुम्हाला काय हवे ते लिहायचे. तर आम्ही एक साधारण जे काही केलंय ते असं म्हणतो आम्ही पाण्याला. आता बघा व्हर्टेक्स म्हणजे चमच्याने हलवायचे, वेटोळे घालायचे. ते कितीही 7 किंवा 8 क्लॉकवाईज फिरवायचे. मी निरोगी, निरामय, नित्यानंदी आहे. पृथ्वीचं असेन्शन सेफ, सिक्युअर, स्टेबल होत आहे. आम्ही दुसऱ्यांसाठी खूप चांगल्या चेतना पेरत आहोत. आम्ही युग परिवर्तनासाठी हिस्सा घेत आहोत. आमची ग्रुप एनर्जी खूप चांगली आहे. जे जे हवे ते म्हणायचं. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं की लगेच विरुद्ध. आम्ही सेफ, सिक्युअर्ड, कनेक्टेड, प्रोटेक्टेड आहोत. आमच्या एकमेकांमध्ये खूप प्रेम निर्माण झालेलं आहे. मूलाधार चक्र माझं बॅलन्स झालेलं आहे. धन्यवाद पाण्या आहे अमृतमयी जला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि लगेच तो भोवरा प्यायचा आहे. पाण्यातला भोवरा पोटात गेला पाहिजे. लगेच प्या. पाण्याची चव बदलली असेल तर ग्रुपवर टाकायचं आहे. ठीक आहे? तर चला आता. असं हे करायचंय पहिल्यांदा आणि ध्यान झाल्यावर सुद्धा किंवा ध्यानामध्ये सुद्धा. पाणी भरपूर नाही पिलं तर त्रास होणार आहे, मी आत्ताच सांगते. पाणी भरपूर प्यायचे. 2 ग्लास पाणी तरी तुमचं गेलं पाहिजे.
ध्यान झाल्यावर एकदा आणि मध्ये काही किंवा आणि मग झोपा 10 मिनिटांनी आणि मग काय होतंय बघा 10 मिनिटांनी उठल्यावर ते ग्रुपवर सांगायचं आहे. सांगा नाही तर लिहून ठेवा एकदम शनिवार रविवारी सांगा ठीक आहे. तर चला आता मी शेअर करते आणि जुन्या लोकांनी पण घेऊन बसा तुमचं पेन पेन्सिल. मी आधी त्या सूचना देणार आहे. आपण आधी सुद्धा थोडस संकल्प सामूहिक चेतना पेरणीसाठी पण ते वापरूयात आणि आपल्यासाठी सुद्धा वापरूयात. तर आवाज येतो आपल्या शरीरामध्ये आवाज येतो का? बरीचशी चक्र असतात. आज आपण हो करीत येतोय मॅडम. येतोय ना? मूलाधार चक्रा ध्यान. हो 114 चक्र. ठीक आहे. चला सगळ्यांनी शांत डोळे मिटून बसायचं आहे. सरळ पाठीचा कणा हवा आहे. आजच्या दिवस तरी झोपू नका. पाठीचा कणा सरळ, शरीर शिथिल. शरीराला एकदम सैल सोडायचं आहे. डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवा. आपण आज एक संकल्प करायचा आहे. मूलाधार चक्रा आपण जे ध्यान करणार आहोत 5 दिवस त्यांनी आपले सगळे गुण वाढीस लागले आहेत. स्टॅबिलिटी प्रत्येक क्षणी आपल्याला अनुभवण्यास येत आहे. स्थिरता जीवनात शारीरिक मानसिक स्थिरता निर्माण झाली आहे कायमची. सुरक्षितता सतत लाभत आहे. सुरक्षितपणा गुण वाढीस लागला आहे. आपल्या अस्तित्वाच्या खुणा अस्तित्वाची जागृती प्रेरणा वाढत चालले आहेत. निरागसता वाढीस लागली आहे. स्थिरता सुरक्षितता अस्तित्व निरागसता वाढीस लागली आहे. आपण लहान मुलासारखे सदैव निरागस राहत आहोत. आपलं ग्राउंडिंग वाढत चाललं आहे पृथ्वीशी. इतरांशी नाते घट्ट बनत चालले आहे. चिकाटी वाढत चालली आहे. चिकाटी सातत्य परसिस्टन्स वाढत चाललं आहे. जे काही करत आहोत ते चिकाटीनी करत आहोत. डिटर्मिनेशन पॉवर वाढत चालली आहे. आपण दृढ निश्चयी बनू लागलो आहोत. सदैव चिकाटी आणि दृढ निश्चय राखले जात आहेत. प्रत्येक कृती सातत्याने दृढ निश्चयाने पार केली जात आहे. आपली प्रॅक्टिकॅलिटी वाढत चालली आहे. व्यावहारिक आपण बनत चाललो आहोत. आपले विचार व्यावहारिक बनत चालले आहेत.
चला हे सर्व गुण आपल्यात वाढण्याचे संकल्प आपण करून मूलाधार चक्र ध्यान करूयात. ही प्रामुख्याने महत्वाची मानली जातात, पण त्यापैकी सर्वात अतिमहत्वाची 7 चक्र असतात. पण मूलाधार चक्र हे सर्वात महत्वाचं, कारण ते शरीराच्या पाठीच्या अगदी शेवटच्या टोकाला असतं. आणि हे चक्र जर बॅलन्स असेल तर वरील 6 चक्र बॅलन्स व्हायला खूप मदत होते. पण या चक्राला बॅलन्स करण्यासाठी खूप अवधी द्यावा लागतो. म्हणूनच आपण सर्वात प्रथम मूलाधार चक्र घेतलं आहे आणि त्यावर ध्यान केलं की आपल्याला हे चक्र बॅलन्स होण्यास मदत होणार आहे. आणि मग हळूहळू आपण वरील चक्रांकडे जाणार आहोत. तर ही चक्र म्हणजे काय? तर आपल्या शरीरात 72,000 नाड्या असतात आणि या नाड्या आणि जी ऊर्जा सेंटर्स असतात यांचा एक संयोग बिंदू असतो, केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदूला आपण चक्र असं म्हणतो. ही काही गोल नसतात, ही असतात त्रिकोणी. पण ज्या वेळेला ऊर्जा प्रसारित होते, प्रसरण पावते, चहूकडे पसरते, त्यावेळेला ती ऊर्जा वर्तुळाकारच पसरते. त्यामुळे आपण यांना चक्र म्हणतो. चला तर करूयात आज मूलाधार चक्र ध्यान. हळूहळू चक्र ध्यान करत करत आपल्या शरीरातील चक्र, ऑरा सर्व काही बॅलन्स करायचं आहे आपल्याला. मूलाधार चक्र हे आपल्या स्पाईनच्या शेवटच्या टोकापाशी असते. साधारण शरीराचा बाहेरच्या मार्गाशी जो काही असतो भाग, त्या भागात हे ऊर्जा केंद्र समाविष्ट असते. जे नवीन आहेत ना त्यांनी श्वासावर लक्ष द्यायचंय. श्वास आला का गेला हे बघत राहून ऐकायचं आहे. श्वास येत आहे का जात आहे, श्वासाकडे बघत बघत ऐकत जे काही होईल ते होऊ द्यात. गुदद्वार असं म्हणता येईल, त्या जागेजवळ अगदी आपल्या रूटशी, स्पाईनच्या रूटशी म्हणजे मुळाशी या चक्राचं स्थान असतं. म्हणजे हे ऊर्जा केंद्र आहे. या चक्राचा मंत्र आहे लम आणि कलर असतो लाल. त्यामुळे चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण हे मंत्रही वापरणार आहोत, कलर थेरपी पण वापरणार आहोत आणि मुद्रा पण वापरणार आहोत. आता ही मूलाधार चक्र म्हणजे पृथ्वी तत्वाचं असतं. मग पृथ्वी तत्वाची मुद्रा कुठली ती आपण करणार आहोत. चला तर पहिल्यांदा हाताची पृथ्वी मुद्रा करूयात. करंगळी शेजारचं जे बोट असतं आपलं, त्याला रिंग फिंगर म्हणतो आपण साधारण. आणि हे रिंग फिंगर अंगठ्याला हळूच आणून टेकवायचे. बघून घ्या आधी. रिंग फिंगर म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट अंगठ्याला आणून टेकवायचं आहे. ही झाली पृथ्वी मुद्रा. कारण आपलं हे मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं आहे. त्यामुळं आपण असंख्य टेक्निकचं एक उपयोग करून घेणार आहोत आपण चक्र बॅलन्स करण्यासाठी. त्यामुळं खूप शीघ्र फायदा मिळणार आहे. आणि या चक्राशी, या भागाशी, इथल्या आजूबाजूच्या अवयवांपाशी जे काही व्याधी असतील, रोग असतील, बिघाड असेल, हे सर्व दुरुस्त होण्यास मदत होणार आहे. तर पृथ्वी मुद्रा सोडायची नाहीये पूर्ण ध्यान होस्तवर, आणि सुटली तरी पुन्हा पृथ्वी मुद्रा करायची आहे. थोडासा गॅप घेत घेत जसं झेपेल तसं करा. फोर्सफुली मुद्रा करू नका. आणि मंत्राचा सुद्धा, बीज मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. लम